बातमी पुण्यातली आहे। सदाशिव पेठेमध्ये MPSC विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे। यानंतर आपण महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या बातम्या बघूया। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू 2 सभा घेणार आहेत, तर ठाण्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधू 2 सभा घेण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण ताकदीनं पालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक गुंडांना किंवा गुंड प्रवृत्तीच्या अनेकांना उमेदवारी दिल्याचं समोर आलेलं आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात बोलणं टाळलंय, तर सचिन खरात यांनी सुद्धा या विषयावर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय। आमची RPI सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे। सचिन खरात आता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता। त्यांनी त्याच्यामध्ये पण आमचं दोघांचं बोलणं झालं। त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। नाही पण आता आंबेडकर कुटुंबियांना आंबेडकर बापू नायर मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात, खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी चिन्ह काय आणि किती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।